सोबत राहा. फडणवीसांच्या पाठोपाठ आता शिंदे देखील दिल्लीकडे रवाना झालेत. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची बैठक ही संपलेली आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहताय. थोड्याच वेळात नड्डा, शहा आणि जितेंद्र सिंह यांची बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची बैठक संपलेली आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. अगदी काही वेळामध्ये आता आणखी एक बैठक सुरू होणार आहे. मात्र सध्या सुरू असली मोदी आणि अमित शहा यांची बैठक संपली आहे आणि नड्डा, शहा आणि जितेंद्र सिंह यांची बैठक आता होणार आहे. Political party, anybody who is trying to make politics out of it, anything, they have not cared. They have stood for what they believed was right. They have fought for what they believed was right. And this is their victory. I give them my compliments. We in the Congress party have tried our best to support them in the strongest way possible. Rahul Gandhi ji has been talking about this issue of paper leaks and exams for a long time. For a long time. I think it's been over 2 or 3 years that he's been raising this issue. So I think that I want to compliment him as well, because he has raised this issue and he has got the rest of us in the party, the NSUI, the Youth Congress, to not only support the students but to create a movement all across the country for the rights of students, for the reform of our education system. So now I think this is the beginning. But I'm really, really happy. I got a little bit emotional when I heard this news, because many times in these last 10 or 12 years I've thought to myself, when are our young people going to wake up? Look what is being done to our country. RSS is filling the entire educational system. Every post, every vice chancellor, the ideology of our forefathers has been broken down. Force is being used against young people, against anybody who raises their voice and protest. So today I'm a very happy person, because the youth of our country has spoken and nobody can ever dare to silence their voice. गांधी यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होता. सर्व शक्तीपणाला लावत हा मुद्दा आम्ही देखील उचलून धरलेला होता. मात्र विद्यार्थ्यांचं अभिनंदन, तरुणाईचं अभिनंदन अशी प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांच्याकडून देण्यात आलेली आहे. मी आज खूप खुश आहे असं प्रियंका गांधी म्हणताय. आपल्या देशाच्या तरुणांनी आवाज उठवला आणि त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्या ठिकाणी कुणीही नव्हतं. त्यामुळे मी या ठिकाणी खूप खुश झाले आहे आणि काहीशी भावुकही अशी प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी यावेळेस दिली आहे. राजकीय गोटातून प्रतिक्रिया येत आहे. सुप्रिया सुळे यांची देखील प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया देखील आपण TV9 मराठीवर पाहिलेली आहे. आणि आता प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया. संजय राऊतांनी तर म्हटलेलेच आहे. आता थोड्याच वेळात 4 वाजता ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद होतीये. त्याच्यामुळे ठाकरे बंधू काय बोलणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एकीकडे आपण अपडेट्स पाहताय, तर दुसरीकडे जंतर मंतरवर कशा पद्धतीनं आता CJPच्या समर्थकांचा, कार्यकर्त्यांचा, अभिजित दिपकेंचा, त्यांच्या सहकाऱ्यांचा जल्लोष सुरू आहे. ती दृश्य सातत्यानं आपण TV9 मराठीच्या स्क्रीनवर पाहताय. तर आपण पाहतोय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलात आणि त्यानंतर एकच जल्लोष हा जंतर मंतरवरती बघायला मिळालेला होता. अभिजित दिपके यांची पहिली प्रतिक्रिया आपण बघितलेली होती. एक फोन